नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठ्यांच्या आरक्षणाच्या निमित्तानं सुरू झालेली लढाई एका टप्प्यावर येऊन थांबली आहे. यापूर्वी सुद्धा मराठ्यांना देवेंद्र फडणवीस सरकारनं आरक्षण दिलं होतं. ते आरक्षण उद्धव ठाकरे सरकारने सर्वोच्च न्यायालयात टिकू दिलं नाही. पुन्हा एकदा त्याच्यासाठी लढा उभा राहिला आणि आजच्या विद्यमान महायुतीच्या सरकारनं हे आरक्षण दिलेलं आहे. मात्र या सगळ्या आरक्षणाच्या लढाईत मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळत असताना सगळे सोयरे आणि त्याच्या जोडीला टप्प्यातला एक महत्त्वाचा मुद्दा तो गणगोत आहे, ओबीसी आहे. या टप्प्यात आरक्षण मिळताना दिसत नाही आहे. त्याच्या विरोधात 6 ते 6.5 लाख हरकती आलेल्या आहेत. हे विधिमंडळातलं वक्तव्य आहे. राज्य सरकारनं या निमित्तानं सगळे सोयऱ्यांना आरक्षण दिलं जाऊ शकतं का, ओबीसीतून आरक्षण दिलं जाऊ शकतं का, या मुद्द्यांना स्पर्शही करायचा नाही असं ठरवलेलं दिसतंय. राज्य सरकारला सब कॅटेगरायझेशन अर्थात उपश्रेणी करत नव्या वर्गाला आरक्षण देता येतं. त्याचाच आधार घेत मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण देत असताना 50% मर्यादा राज्य सरकारनं ओलांडलेली आहे. दुसऱ्या बाजूला ताज्या घटनाक्रमात ज्यांनी मराठा आरक्षणाच्या साठीचा सध्याचा सगळ्यात चर्चित असा लढा उभारला त्या मनोज जरांगे पाटील यांनी मात्र आरक्षणाच्या आत्ताच्या सूत्रावर असमाधान व्यक्त केलंय. ते पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहेत. या निमित्तानं आता मनोज जरांगेंच्या पाठीशी समाज पुन्हा उभा राहील का हा प्रश्न आहे. कारण या आधी सुद्धा जरांगे ज्या वेळेला आरक्षणाचं सूत्र घेऊन चर्चेत आले होते तेव्हाही अखिल मराठा समाजाचा त्यांना पाठिंबा नव्हता. आता जेव्हा मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळतंय त्यावेळेला जरांगेंच्या पाठीशी कोण असेल हा मुद्दा आहे. सगळे सोयरे ही मागणीच मुळात अतार्किक होती हे आपण पहिल्या दिवसापासून सांगत आलो होतो. पण आम्ही सांगितलेली भूमिका ही द्वेषातून आहे असा प्रचार जरांगेंचे समर्थक करत होते. दुसऱ्या बाजूला मात्र कायदेशीरदृष्ट्या या गोष्टी टिकणार नाहीत याचं भान सरकारलाही असल्यानं सध्या तरी सगळे सोयरे आणि ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण या विषयाला राज्य सरकार स्पर्श करतानाही दिसत नाहीये. अशा स्थितीमध्ये जरांगेंना कुणी फसवलं हा मुद्दा येतो आणि राज्य सरकारच्या या प्राप्त स्थितीतल्या भूमिकेवर काय राहील जरांगेंची भूमिका हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जरांगे उपोषणावर आहेत. त्यांनी सलाईन लावलं होतं. मात्र आता ते सलाईनही काढून टाकत कोणत्याही प्रकारचं काहीही द्रव्य न घेता आरक्षण पुढे न्यायचा, आरक्षणाचं आंदोलन पुढे न्यायचा विचार करतायत. ते टिकेल का आणि मराठ्यांच्या आरक्षणाच्या सध्याच्या भूमिकेत बदल होईल का या निमित्तानं चर्चेत बोलावलेले मान्यवर कोण आहेत त्यांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. या चर्चेमध्ये आपल्यासोबत जरांगेंचे समर्थक या नात्यानं डॉक्टर सुदर्शन तारक आहेत. प्राध्यापक श्रावण डेवरे आपल्यासोबत ओबीसीचे नेता अभ्यासक या नात्यानं जोडले गेलेले आहेत. मराठा समन्वयक म्हणून आपल्यासोबत आबासाहेब पाटील आहेत. सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत. मी पटकन पहिला प्रश्न डॉक्टर सुदर्शन तारक आपल्याला विचारतो. सुदर्शन तारक, जे मुख्यमंत्री काल परवापर्यंत तुमचे आश्रयदाते होते, तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकत होते, तुम्ही म्हणत होतात त्याप्रमाणे वागत होते, त्यांनी आज का म्हणून सगळे सोयऱ्यांच्या विषयाला थेट आणि स्पष्ट असा भूमिकाबद्ध स्पर्श केला नाही? विधिमंडळामध्ये सगळे सोयऱ्याच्या बाबत संदिग्धता का दिसली आणि राज्य सरकारची ही भूमिका काय सूचित करते? जय जिजाऊ प्रसादजी. नमस्कार. जय जिजाऊ. एक लक्षात घेणं गरजेचं आहे, आताच्या सध्याच्या सरकारने जे काही 3 पक्षाचं 4 पक्षाचं किती पक्षाचं आहे त्या पक्षाच्या सरकारने सपशेल मराठ्यांना फसवलेलं आहे. ते एकंदरीत आजच्या चर्चेने आणि आजच्या मुख्यमंत्री साहेबांच्या स्टेटमेंटवरून लक्षात येते. या मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला दिलेलं आश्वासन होतं ते पाळलं नाही आणि आम्ही न मागताही आम्हाला काहीतरी नवीन प्रकार देण्याचा प्रकार केलाय आणि जो इंद्रासाने खटल्याप्रमाणे या ठिकाणी ते 50%च्या वरती जर गेलं तर टिकणार नाही. यामुळं या आरक्षण फसवा आहे आणि आरक्षण फसवण्यात आलेलं आहे. नवे हे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेलं कृत्य आहे असा माझा गंभीर आरोप आहे. आपल्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो. मुळात एक लक्षात घेणं गरजेचं आहे, आमची मागणी ओबीसी मध्ये होते. अनेक कुणबी नोंदी आमच्या सापडत आहेत आणि कुणबी नोंदी सापडल्यानंतर त्या ऑटोमॅटिकली आम्ही त्या ठिकाणी त्या प्रक्रियेद्वारे ओबीसी मध्ये आरक्षण घेऊ इच्छित होतो आणि जात आहोत. पण मुळात सरकारने आम्हाला सगळे सोयऱ्याच्या संदर्भातला GR जो नोटिफिकेशन आहे, GR नाही नोटिफिकेशन आहे, ते नोटिफिकेशन कशाला दिलं?
आम्हाला बोलवण्यासाठी दिलाय, आम्हाला गप्पा मारण्यासाठी दिलाय, की आमची दिशाभूल करण्यासाठी दिलेला आहे? याच मुख्यमंत्री साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली. याच सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन कित्येक वेळेस आम्हाला आश्वासन दिले. ही सगळी शपथा खोट्या ठरल्यात का, याचा सुद्धा सरकारने आत्मपरीक्षणाची गरज आहे, हे सुद्धा आपल्या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो. मला पटकन प्राध्यापक श्रावण डेवरेंपर्यंत जायचंय आता. देवरे सर आपल्या सोबत आज वाहनातून जोडले गेलेले आहेत. एकदा तपासून घेऊ पटकन, माझा आवाज त्यांच्यापर्यंत जातोय का आणि त्यांचा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? देवरे सर, प्रश्न ऐकायला येतं म्हणजे चर्चा आतापर्यंत नीट ऐकायला आली? हो, येतोय, आवाज येतोय. बिलकुल, धन्यवाद, आपण जोडले गेलात. मला पटकन आपण या गोष्टीचा खुलासा करा. सगळे सोयऱ्याच्या मुद्द्यावर आपण यापूर्वी अनेकदा चर्चेत सहभागी झालात. आपण सातत्याने हे निदर्शनास आणून देत होतात की ही मागणीच मुळात अव्यवहार्य आहे, कायद्याला धरून नाहीये. सरकारला पण याचं भान आलंय का आज? नाही, सरकारला याचं भान होतच आधीपासून, परंतु जरांगीच्या तोंडातून रोज काहीतरी नवीन नवीन बाहेर पडायचं आणि सरकारला ते अडचणीत आणायचं. त्यामुळे सरकारने काही काळपर्यंत टाइमपास केला जरांगींचा, की करतो आम्ही. नंतर अध्यादेश पण काढला, त्याच्यावर 6.5 लाखापेक्षाही जास्त हरकती आल्यात आणि शासनाला निवडणूक तोंडावर असल्यामुळे शासनाला त्या हरकतींचा थोडाफार का असेना पण विचार करावा लागला. आणि मग मराठा समाजाला हे 10% वेगळं जे आरक्षण दिलं आहे त्याला आमचा फारसा आक्षेप नाही. 2013ला स्वतंत्र आरक्षण दिलं काँग्रेस सरकारने, आमचा पाठिंबा होता. 2018ला फडणवीसांनी जे आरक्षण दिलं त्यालाही आमचा फारसा विरोध नव्हता. तेव्हा आमचा फक्त विरोध एवढाच होता की SC BC म्हणून OBC म्हणूनच जे आरक्षण दिलं त्याला विरोध होता. परंतु तरी सुद्धा आम्ही त्यावेळेस काही आंदोलनं वगैरे केली नाहीत. परंतु यावेळेस जरांगेंनी जे काही हे शेपूट लांबवलं की सगळे सोयरे पासून तर OBC मध्येच द्यापासून तर असंच करा तसंच करा, आणि ते मनाप्रमाणे जर नाही झालं तर मग धमकी द्यायची, दम द्यायचा, जाळपोळ करायची, हिंसा करायची, आमदारांची घरं जाळायची, हे जे काही चाललं आहे नाटक जरांगेंचं, हे केव्हा तरी थांबलं पाहिजे. आणि सरकारने ते सरकारचं ते लक्षात आलं आणि सरकारने करू नयेत. आणि एकदा काहीतरी जरांगीचा सोक्षमोक्ष आमच्या समोर खरा प्रश्न आमच्या समोर हा आहे की जवळजवळ 90% मराठा समाजाच्या घरांमध्ये कुणबी प्रमाणपत्र पोहोचलेलं आहे खोट्या नोंदीवरून, आणि खोटी OBC प्रमाणपत्र या सगळ्या तुम्ही बोलत तारक आपल्यालाही संधी देतो, आबासाहेब आपल्यालाही संधी देतो. देवरेंचं म्हणणं एकदा पूर्ण होऊन जाऊ द्यात, बोला पटकन. आमच्या समोर सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की उद्या जर महाराष्ट्रात नोकर भरती जर सुरू झाली तर त्या नोकर भरतीमध्ये हे खोटे कुणबी प्रमाणपत्र घेणारे मराठे, खोटे OBC प्रमाणपत्र घेणारे मराठे त्या 27% आरक्षणावर मोकळ्या बाबतीत अर्ज करतील. जे काही म्हटलेलं आहे जरांगेच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या मराठ्यांना OBC मध्ये घुसवलेलं आहे. खोटी कुणबी प्रमाणपत्र सगळ्या मराठ्यांच्या घरामध्ये. एकच मिनिट, श्रावण डेवरे, एक प्रश्न आपल्यासाठी आहे आणि आता तो थोड्या वेळापूर्वी आपल्या सोबत असलेल्या सुदर्शन तारक यांनी उपस्थित केला, त्याच्यावर तुमचं बोलणं गरजेचं आहे. सुदर्शन तारक, म्हणजे थोडक्यात जरांगेंच्या समर्थकांचं काय म्हणणं आहे की प्रमाणपत्र तर सरकारने दिलेली आहेत, सरकारमध्ये तुमचे मंत्री बसलेले आहेत, तुमचे मंत्री बसलेले असताना खोटी प्रमाणपत्र जर समजा देवरेजी दिली जात असतील तर देवरेजी याचा खुलासा होणं गरजेचं आहे की तुमचे मंत्री त्यावेळेला काय करत होते. आणि दुसरा मुद्दा, श्रावण डेवरेजी, आणखीन एका प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून हवं आहे की या संपूर्ण परिसरात, या संपूर्ण अनुषंगानं एका गोष्टीचं उत्तर देवरेजी द्या की भविष्यात अशा प्रकारची खोटी प्रमाणपत्र तुम्ही चॅलेंज करणार आहात का, तुम्ही त्याला आव्हान देणार आहात का? हो, ते आव्हान द्यायचं काम चालूच आहे. सगळे पुरावे, खोट्या कुणबी नोंदी, खाडाखोड करून केलेल्या कुणबी नोंदी, या सगळ्या पुरावे आमच्याजवळ आहेत, ते सगळे घेऊन हे सगळे सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये सादर होणार आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला
की याला विरोध होतोय का? तो विरोध होतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये. एकमेव भुजबळ साहेब हे या सगळ्या गोष्टींना विरोध करतायत. सर्वसामान्य ओबीसी समाज मराठ्यांच्या महसूल विभागाच्या तपासण्या झाल्यानंतर नोंदी सापडल्या आहेत. असं कसं बोलताय तुम्ही? काही पण बोलताय का तुम्ही? विधानसभेत बोलू दिले जात नाही. ही जी काही दादागिरी चालली आहे मराठ्यांची सत्तेच्या आधारावर, सत्तेच्या जोरावर, ती दादागिरी फारशी आता टिकणार नाही. 2024च्या निवडणुकीमध्ये हा ओबीसी समाज यांना इंग दाखवणार आहे. ठीक आहे देवरेजी या मुद्द्यांवर आपल्या सोबत असलेले इतर दोन्ही मान्यवर बोलू इच्छित आहेत. मला आधी संधी आबासाहेब आपल्याला द्यायची आहे. तारक, मी आपल्यापर्यंत येतो. प्राप्त स्थितीमध्ये आता मी आपल्याला याआधी संधी दिली असल्यानं आता आबासाहेबांपर्यंत पोहोचतो आहे. आबासाहेब, मुद्दा कुणबी प्रमाणपत्राचा आहे आणि ती खोटी असून त्याद्वारे मराठे कुणबी म्हणूनही घुसखोरी करतील असा देवरे यांचा निष्कर्ष चर्चेतून निघतोय. देवरेंना मला पहिला प्रश्न असा आहे की या राज्यामध्ये 1 लाख खोटी प्रमाणपत्र घेऊन राज्य शासनामध्ये जे सरकारी अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांचे कास्ट इनव्हॅलिड आहे, त्यांचे GR माझ्याकडे मी तुम्हाला दाखवतो. ते एवढे GR आहेत की त्याला कन्सिडर करून पुन्हा कामावर घेतले. ते काढणार का तुम्ही? ते सगळे तुमचे ओबीसीचे लोक आहेत, बाकी कुठले नाहीत. त्यांना काढण्यासाठी बोलणार का तुम्ही? अरे आम्ही खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला आजपर्यंत कधी बोललो नाही. तुमचं काढायला गेलं की खूप निघेल. तुमच्या मुळात जाती किती हाच विषय सगळ्यात महत्वाचा. राज्यात तुम्ही 450 जाती म्हणून ज्यांचं आरक्षण भोगतायत तेवढे आहेत का राज्यामध्ये? हे सुद्धा तुम्ही तपासून बघा की संख्येच्या 3 पट आरक्षण तुम्ही घेता. 1962 साली 10% ओबीसीला आरक्षण होतं, फक्त 20% ओबीसीला. त्याच्यात तुम्ही वाढवत 32% पर्यंत गेलं. 3 पट आरक्षण घेता आणि वर्ण दादागिरी आमच्यावरती. आम्ही बोलत नाही, ठीक आहे, सामाजिक भान बिघडू नये म्हणून. आणि सरळ सरळ तुम्ही खोटं बोलता. जरांगेंचं आंदोलन बसलं ऑगस्ट मध्ये, आता जानेवारी संपला. 5 महिन्यात 1 कोटी प्रमाणपत्र वाटली. करा बघू प्रूफ. देताय का? मला दाखवताय का? तुम्ही सांगितलं करा त्यावर आम्ही. काही मीडियावरती सांगता, काही बोलताय तुम्ही, तोंडाला येईल ते. अरे तुम्ही सामाजिक भान ठेवा. एक राज्याचे ओबीसी नेते म्हणून तुम्ही बोलताय. त्यांनी अभ्यास करून आरक्षण दिलेलं आहे. तुम्ही काही बोलता का? तुम्ही आंदोलन सुरू कधी झालंय? अजून आंदोलन चालू आहे. अजून तुम्ही 1 कोटीच्या घरात गेले. आरक्षण मिळवण्यासाठी ओबीसींनी कुठे जाडपोड केली नाही, हिंसाचार केला नाही, कुणाला दगडी मारला नाही. सर्वेक्षण झालं का सांगा? समाधान मानलेलं आहे. 27-22% सर्वेक्षण झालं का सांगा? तुम्ही जे आरक्षण भोगताय, तुम्ही जे आरक्षण भोगताय ते तुमचं सर्वेक्षण करून घेतलेलं आहे का सांगा? कुठेही आमदारांची गरज आली नाही. संविधानाच्या मार्गाने आरक्षण मिळवलेलं आहे. एवढं लक्षात घेतलं पाहिजे. दादागिरी केलेली नाही ओबीसींनी. जी, मला चर्चेत हस्तक्षेप करू द्या. मला चर्चेत हस्तक्षेप याच्यासाठी करू द्या कारण एकाच वेळेला 2-2, 3-3 लोक बोलायला लागली, कोणाचंच काहीच पोहोचणार नाही. एक संधी देवरेजी, थोडा वेळ आपण आता कृपया स्वतःला नियंत्रित करा. मी तुमच्या भावना समजू शकतो, इतरांच्याही भावना मला लक्षात येत आहेत. पटकन आपल्याला तुमच्या आत्तापर्यंतच्या वक्तव्याच्या अनुषंगानं सुदर्शन तारक यांची भूमिका ऐकायची आहे. तारकजी, 1.5 मिनिट आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर माझे पुढचे प्रश्न तयार आहेत. वेळेच्या मर्यादेमध्ये चर्चा आपल्याला आटोपती घ्यायची आहे. बोला. मुळात पहिली गोष्ट माझी देवरे सरांना विनंती आहे की जरांगे पाटलांना तुम्ही अरेतुरे किंवा खालच्या भाषेमध्ये बोलू नका. कित्येक चर्चेमध्ये आपण हे वाक्य साहेबांना कार्यकारी करतो. ही अक्कल जरांगेला शिकवा तुम्ही. तुम्ही अरेतुरे करे बोलू नका. आणि तुमच्या समर्थक म्हणून कधी कोणत्याही भुजबळ साहेबांवर किंवा अन्य कोणत्याही नेत्यावर अरेतुरे भाषा वापरली नाही. आपण सुद्धा इथे वापरू नाही चर्चेमध्ये. पहिला मुद्दा नाही. डॉक्टर तारक थोडं लक्षात घ्यायला हवं. अहो, जरांगेंच्या भाषेच्या संदर्भात तर सगळ्यात मोठं भांडण आहे महाराष्ट्रात. ते ज्याला दिसेल त्याला अरेतुरे करत असतात. ते आजकाल दुर्दैवानं त्यांच्या मंचावरून शिव्याही द्यायला लागलेले आहेत. हे बरोबर नाहीये ना. मुद्दा आता भाषेचा नाहीये, मुद्दा आरक्षणाचा आहे. तुम्ही पटकन आरक्षणावरच्या चर्चेवर या आणि कृपया या गोष्टीचा खुलासा करा की श्रावण देवरेंनी मांडलेला पहिला मुद्दा काय आहे की योग्य पद्धतीनं आरक्षणाच्या संदर्भातली कुणबी प्रमाणपत्र न देता मराठे कुणबी पण होऊ पाहत आहेत. आता हा जो पण होण्याचा प्रकार आहे ना, याच्यावरचा वाद आहे.
मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण द्यायला देवरेंचा विरोध नाहीये, ओबीसींचा पण विरोध नाहीये. ओबीसीत बेकायदा घुसखोरी करण्याला विरोध आहे. प्रसादजी एक लक्षात घ्या, देवरे सरांची दुटप्पी भूमिका आहे. प्रसादजी दुटप्पी भूमिका देवरे सरांची आहे. बर आबासाहेब थोडं थांबा. आबासाहेब थोडं थांबा. आता देवरे यांच्या मुद्द्यावर डॉक्टर तारक बोलतायत. मी तुमच्यापर्यंत येतो, तुम्हाला संधी मिळणार आहे. बोला तारकजी, 1.5 मिनिटात कृपया. येस. प्रसादजी एक लक्षात घ्या, देवरे सरांची भूमिका आतापर्यंतची आहे, दुटप्पी आहे, समाजात भांडण लावण्याची भूमिका आहे. ओबीसी समाज कधीही मराठ्याच्या विरोधात नव्हता. हे समाजाच्या नेता म्हणून जे काही ठेका घेतलेला आहे यांनी, हे स्वतः समाजाचा ठेका घेतल्यामुळे यांनी स्वतःला ओबीसी नेता समजलेला आहे आणि ओबीसीचं नेतृत्व करतायत, चुकीचं म्हणतायत. मुळात आमच्या कुणबी नोंदी ज्या सापडलेल्या आहेत त्या महसुली किंवा ज्या सरकारच्या नियमावलीत येतात त्या कागदपत्राच्या आधारे सापडलेल्या आहेत. कुठेही त्याच्यामध्ये दुरुस्ती केलेली नाही, कुठे प्रकारचं खोटं नाहीये. याला एक समिती असते शासनाची, मी वेळोवेळी सांगितलेलं आपल्या चर्चेच्या माध्यमातून. शासनाची समिती असते, कलेक्टर त्याचं मुख्य असतात आणि या सगळ्या संदर्भात जे काही डॉक्युमेंट तपासले जातात त्या आधारेच त्या ठिकाणी कुणबी नोंद ही प्रकाशित केल्या जाते त्या डोनाडवरती. मला हे विचारायचं आहे, मग असं सगळं असताना मग जर हे सगळं खोटं होत आहे तर सरकारमध्ये यांचे मंत्री भुजबळ साहेब असलेल्या यांनी काय विरोध केला नाही, कॅबिनेट मध्ये काय चर्चा नाही केलेल्या, आजच्या अधिवेशनामध्ये काय चर्चा केली नाही, अनेकदा मांडलेला हा विषय. भुजबळ साहेबांना बोलू दिले जात नाही, भुजबळ साहेबांना बोलू दिला जात नाही. आता हास्यास्पद गोष्ट आहे, हास्यास्पद बोलू दिला जात. मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री, असं कसं बोलू दिला जात नाही? काही सांगतात, काही बोलतात, तुम्ही उचलले टाळायला काही बोलतात, म्हणजे काही बोलू दिला जाईल का तुम्हाला? मराठे दादागिरी आले ना तर पळता भुई होईल. मराठे कधी दादागिरी करत नाही. मराठा दादागिरी करतायत, जाळपोळ करतायत, हिंसाचार करतायत. ही दादागिरी नाही तर काय? भुजबळ साहेबाला विचारा, भुजबळ कोणते नातेवाईक तिथं होते हे विचारा. दादागिरी सगळी विचारा, त्या कोण नातेवाईक होते भुजबळ होते ते विचारा. सत्तेच्या जोरावर एका मंत्र्याला जी सत्तेच्या जोरावर एखाद्या मंत्र्याला बोलू देणार. तारक आपल्या भूमिकेची वेळ मर्यादा संपली आहे. मला आबासाहेबांपर्यंत पोहोचायचं आहे आणि आबासाहेब इथे मुद्दा लक्षात घ्यायला हवा. मराठ्यांना परत तोच मुद्दा लक्षात आणून देणं गरजेचं आहे. मराठ्यांना मराठा म्हणून मिळालेल्या आजच्या आरक्षणाला विरोध नाही, पण मराठ्यांच्या घुसखोरीला विरोध आहे. डॉक्टर तारक यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. मला तुम्ही एका गोष्टीचा खुलासा असा पटकन करा की सगळे सोयरे आणि सगळ्या सोयऱ्याच्या बरोबरचं ओबीसीतलं आरक्षण, याला तुमचं समर्थन आहे का? हे व्यवहार्य आहे का? जर समजा हे व्यवहार्य नसेल तर मग त्याला आव्हान दिलं गेलं तर तुमचं काय बिघडतंय? प्रसादजी, मूळ मुद्दा असा आहे की मनोज जरांगेंनी जे आंदोलन सुरू केलं होतं, ज्यांच्या कुणबी नोंद्या सापडत नव्हत्या त्या सापडायला लागल्या. त्याने कुठेही कोणी घुसखोरी केलेली नाही. पहिला आरोप हा मी फेटाळून लावतो तुमचा आणि तो त्याच्यावरती क्लिअर करतो. नाही एक मिनिट आबासाहेब, माझा आरोप नाहीये. देवरे यांनी मांडलेली भूमिका आहे, माझा आरोप नाहीये. देवरेंचा आरोप होता. देवरेने जे मांडलं त्याच्यावरती देवरे साहेब आता ऐकून घ्या. तुम्ही कसं आहे की कुठल्या गोष्टी बिनबुडाचे आरोप कोणावर करू नका. की अतिशय सुरुवातीला आंदोलन मराठा समाजाचं, मराठा आरक्षणासाठी, मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन मनोज जरांगेंनी सुरू केलं होतं. त्या ओबीसीच्या विरोधात आंदोलन सुरू केलं होतं. तुम्ही का मध्ये पडले? तुमचे भुजबळ साहेब का मध्ये आले? का तुमच्यातलं कोणाच्यातलं आरक्षण घेत होतो आम्ही? 2 मिनिटं तुम्ही ऐकून घ्या. आता प्रश्नाची उत्तरं तुम्ही द्या. आम्ही प्रश्न विचारतो तुम्हाला. तुम्ही सांगा समाजाला आमचं कुठं चुकलं सांगा. आमचं कुठं चुकलं ते सांगा. आम्ही तुमच्या विरोधात होतो का? आमच्या समाजाचा आमच्या आपसमध्ये आम्ही मागणं मागतो. आम्हाला अधिकार आहे ना, आम्हाला आंदोलन करायचा, मागण्या मागायच्या अधिकार आहे. आणि तिथं जाऊन तुम्ही प्रत्येक वेळेला ओबीसीचे 4 नेते गोळा करायचे, प्रत्येक आंदोलनाच्या विरोधात जायचं. अरे काय रे, तर आमच्यात घुसखोरी करताय. अरे खरी घुसखोरी तुम्ही केली. खुल्या वर्गामध्ये जे वरती आता 52% वरती 38% आरक्षण होतं, त्याच्यामध्ये आरक्षणामध्ये आरक्षण घेऊन तुम्ही 90% जागा तुम्ही घेता शासनाच्या सरकारी नोकरीतल्या, आणि 5 आणि 8% जागा राहतात खुल्या वर्गाला. त्याच्या समांतर आरक्षण आणता, खुल्या वर्गात मेरिटनुसार आरक्षण घेताय. पुन्हा खेळाडू आले, अपंग आले, त्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही सगळं ते नुसतं गुंडाळून घेऊन जायचं. 450 जाती तुम्ही सांगता आहेत का? की त्यावेळेला महाराष्ट्राची फाळणी झाली की गुजरात अर्ध होता ते गुजरात तिकडे गेला, तिकडच्या जाती तिकडे गेला, आंध्र प्रदेशच्या काही जाती होत्या त्या तिकडे गेल्या, त्या जाती तिथं नमूद आहेत ना. आणि एवढा मोठा विषय असताना आम्ही आजपर्यंत तुम्हाला याच्यावरती कधी आलोच नाही.
तुम्ही अर्ध्या सुद्धा जाती महाराष्ट्रामध्ये नाही, त्यांचं सगळ्यांचं आरक्षण तुम्ही ओबीसी लोक घेता आणि पुन्हा दादागिरी मराठ्यांच्या वरती. पार्टी आयोगाने सांगितलं 37%. किती होत आहे? तुम्ही 32% आरक्षण. जी आबासाहेब एका मुद्द्यावर थोडा हस्तक्षेप करावा लागेल, तो म्हणजे तुमच्या इंटरनेटच्या कनेक्टिव्हिटीचा आहे. बोलता बोलता आबासाहेब तुमचा आवाज बारीक होत चाललाय. तुमचं इंटरनेटचं कनेक्शन एकदा तपासून घ्या. दरम्यान देवरे यांना आपण संधी देतोय, देवरे याचं उत्तर देत आहेत, त्यांनाही या मुद्द्यावर बोलायचं होतं. आबासाहेब आपलं इंटरनेटचं कनेक्शन दुरुस्त झालं की मी परत येईन आपल्यापर्यंत. बोला देवरेजी. बघा, हे जे काही वारंवार सांगतात की यांनी एवढं आरक्षण लुटलं तितकं लुटलं, हे बघा ओबीसींनी कधीही गैरमार्गाने आरक्षण मिळवलं नाही. कालेलकर आयोग केंद्र सरकारचा आयोग होता, मंडल आयोग केंद्र सरकारचा आयोग होता, 8 राज्य मागासवर्गीय आयोग नेमले गेले ते महाराष्ट्र सरकारचे आयोग होते आणि त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने वारंवार सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केला आहे आणि 9 जजेसचं पूर्ण पीठ होतं, त्या पूर्ण पीठाने तो न्याय दिलेला आहे. त्यामुळे ओबीसींना जे आरक्षण मिळालेलं आहे ते संविधानाच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने मिळालेलं आहे आणि ते आरक्षण मिळवण्यासाठी ओबीसींनी कुठेही दादागिरी केली नाही, तर हे लोकशाही मार्गाने मिळालेलं आहे. खोट्या कुणबी नोंदी घालून खोटी ओबीसीची सर्टिफिकेट देऊन कुणब्या या मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसी मध्ये जी काही यांची घुसखोरी चालली आहे आणि ती 99% मराठ्यांच्या घरामध्ये ही खोटी कुणबी प्रमाणपत्र पोहोचलेली आहेत. उद्याच्या नोकर भरतीमध्ये ओबीसीच्या 27% जागांवर हे खोटे कुणबी असलेले मराठे हे अर्ज करतील. शिपायाची सुद्धा नोकरी हे खऱ्या कुणब्यांना मिळू देणार नाहीत. खऱ्या ओबीसींना भुजबळांचे समर्थक जे म्हणतायत ना, त्यांनी किती लोकांना दिलंय? आमच्या वडार कोळी भाषांना दिलंय का? किती जणांना त्या ओबीसीचा फायदा घेऊन दिलाय? इतर समाजाला कोणत्या समाजाला तुम्ही दिलाय? तुम्ही आमच्या समाजाला दिलाय का? पुन्हा आणखी यांना वरून 10% आरक्षणाची मलई दिली जात आहे. ओपन मध्येही मराठे, ओबीसी मध्येही मराठे, नंतर ईडब्ल्यूएस मध्ये पण मराठे. ठीक आहे, मला चर्चेत एक पुढचा मुद्दा उपस्थित करायचा आहे. आबा पाटलांना माझी विनंती आहे. आबासाहेब, इंटरनेटच्या कनेक्टिव्हिटीचा मुद्दा येतोय, तुमचा आवाज मध्ये मध्ये जातो आहे, एकदा तो तपासून घ्यावा अशी माझी विनंती. पटकन आधी देवरेजींना मी विचारतो, तुम्ही सातत्यानं या आरक्षणात बोगस पद्धतीनं घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करताय, ज्याच्यावर आक्षेप आहेत लोकांचे, त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले. मला पुढच्या मुद्द्यापर्यंत आपल्याला आणायचं आहे. मला या गोष्टीचा आपण खुलासा करा, सगळे सोयरे आणि ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण, या दोन्ही गोष्टी जर तुमच्या लेखी अव्यवहार्य असतील तर जरांगेंची फसवणूक झाली का आज जरांगेंना सरकारनं आरसा दाखवला? अगदी बरोबर. मी तुम्हाला सांगतो की सगळे सोयरे शब्द हा कधीही व्यवहार्य नव्हता आणि तो तार्किक मुद्द्यावर बी टिकणारा नव्हता. तो एक प्रकारचा अनैतिकपणा होता आणि जेव्हा 6.5 लाखापेक्षा जास्त ओबीसींनी ज्या हरकती नोंदवलेल्या आहेत त्या केवळ मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही आहेत, सगळे सोयरे शब्द वापरण्याच्या विरोधामध्ये आहेत आणि ओबीसी मधून आरक्षण देऊ नये यासाठी सुद्धा या 6.5 लाखापेक्षा जास्त हरकती ओबीसींनी राज्य सरकारला पाठवलेल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने या हरकतींचा कुठेतरी विचार केला असेल आणि त्यांनाही पटलं असेल की सगळे सोयरे शब्द जर टाकला तर केवळ ओबीसीच नाही, शब्द जर वापरला तर केवळ ओबीसीचं नुकसान होतं असं नाही, तर एससी एसटी आरक्षण सुद्धा या सगळे सोयरे शब्द परंतु देवरेजी एकच मिनिट, देवरेजी मला वेळेची मर्यादा आहे, आपला मुद्दा लक्षात आलेला आहे, मला पटकन तारक यांना संधी द्यायची आहे. तारकजी, आपलं म्हणणं लक्षात येत आहे, मात्र मध्ये मध्ये बोलत असल्यानं त्यातले काही मुद्दे सुस्पष्ट नाहीत. मी आता पूर्ण मिनिटभराचाच वेळ फक्त आपल्याला देणार आहे, आपल्यानंतर 1 मिनिट आबासाहेबांसाठी उरलेलं आहे, वेळेत बोला कृपया. तारकजी, आज सरकारनं आपल्याला आरसा दाखवला, हा निष्कर्ष मान्य होणार आहे? नाही, बिलकुल नाही. आरसा नाही, फसवलेला आहे मुळात. अरे सरकार दुटप्पी नाही, 4 पट काय म्हणतात, जितकं असेल तेवढ्या पट्ट की खोटं बोलताय. सरकार हे शिवाजी महाराजांची शपथ घेऊन खोटं बोलताय. एक नाही, याच्यामध्ये आता हे आरक्षण देणार, आरक्षण दिल्यानंतर पुन्हा यांचे चेले चपाटे जे काय आहेत फडणवीस साहेबांचे, तेच कोर्टामध्ये जाणार आणि तेच त्या ठिकाणी आव्हान देणार आणि पुन्हा आरक्षण घालून टाकणार.
आणि आता म्हणणार इंदिरा साहनीचं जजमेंट होतं त्याच्यानुसार वाढवता येतं आणि आता दिल्यानंतर आव्हान दिल्यानंतर ते टिकणार नाही. अशा सगळ्या भूमिका सगळ्या खोट्या नाट्या आहेत आणि या सगळ्या निवडणुकीसाठी वापरल्या गेलेल्या आहेत. या ठीक आहे, समाजाची पटकन आबासाहेबांपर्यंत जाऊया. आबासाहेब, 1 मिनिट उरलेलं आहे, पटकन आपलंही उत्तर या निमित्तानं मागतो आणि तुम्ही याचा खुलासा करावा. आंदोलन आता जरांगेंनी आटोपतं घ्यावं की नाही? त्यांच्या मागणीचं जोपर्यंत त्यांना समाधान होत नाही तोपर्यंत त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि सरकारनं त्याच्यावरती चर्चा करायला पाहिजे. जे मध्यस्थी होते की त्या ठिकाणी बच्चूभाऊ कडू होते, मंगेश चिवटे होते किंवा तिथलं जे काय अजून काही लोक जे होते त्यांनी त्यांच्याशी डायलॉग करायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे. चर्चा न होता कसं काय आंदोलन संपणार प्रसादजी? चर्चा तर करायला पाहिजे ना. त्यांची जी मागणी आहे त्याचं निरसन तर झालं पाहिजे आणि ते करण्यासाठी सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे. बिलकुल, आपण या निमित्तानं चर्चेत राहा आणि मी भविष्यात आपल्याला या निमित्तानं विविध इतर मुद्द्यांवरही चर्चेत बोलवत राहीन. तुमच्यासोबत डॉक्टर तारक आणि आपल्यासोबत असलेले प्राध्यापक श्रावण डेवरे या सगळ्यांचेही आजच्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.